नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, प्रकरण 8 मौर्यकालीन भारत या पाठातील आपण चौथा मुद्दा म्हणजेच राज्यव्यवस्था, व्यापार, साहित्य, कला आणि समाज जीवन या मुद्द्याविषयी माहिती बघणार आहोत. सर्वप्रथम आपण राज्यव्यवस्थेविषयी माहिती बघू. मौर्यकालीन राज्यव्यवस्थेचे स्वरूप कौटिल्याचे अर्थशास्त्र, मॅगस्थेनीसचे इंडिका या दोन ग्रंथांमधून आणि सम्राट अशोकाच्या शिलालेखांवरून स्पष्ट होते. चंद्रगुप्त मौर्य हा पराक्रमी राजा आणि अत्यंत कुशल असा शासनकर्ता होता. त्याने एक सुनियंत्रित यंत्रणा उभी केलेली होती. तत्कालीन आर्थिक स्थिती व मौर्य काळाच्या गरजा यातून मग मौर्य प्रशासनाला सुनिश्चित स्वरूप प्राप्त झाले होते. मौर्य सम्राटांनी एक छत्री साम्राज्य व्यवस्था निर्माण केली होती. त्याचबरोबर साम्राज्याच्या विस्तारलेल्या सीमा लक्षात घेता प्रशासन संस्थेचे विकेंद्रीकरण देखील त्यांनी स्वीकारले. साम्राज्याच्या प्रशासनात राजाला सल्ला देण्यासाठी बुद्धिमान, अनुभवी, चारित्र्यवान आणि निस्वार्थी मंत्र्यांची परिषद असे. दैनंदिन राज्यकारभारासाठी त्यातील काही मंत्र्यांची समिती असे, जिला मंत्रणा असं म्हटलं जाईल. प्रशासनाची विविध खाती निर्माण करून त्यावर अनुभवी आणि तज्ज्ञ अधिकारी वर्ग नेमून मौर्यांनी प्रशासनाची स्थिर चौकट निर्माण केलेली दिसून येते. या अधिकाऱ्यांना अमात्य असे म्हणत. प्रधान, समाहर्ता ज्याला महसूल खाता त्याच्याकडे असायचे, त्यानंतर सन्निधाता म्हणजेच अर्थ खात्याचा मंत्री, सेनापती, युवराज यासारख्या एकूण 18 अमात्यांचा उल्लेख हा अर्थशास्त्राचा आढळतो. कौटिल्याने 30 प्रशासकीय विभागांची माहिती दिलेली आढळते. मौर्य साम्राज्यातील अधिकाऱ्यांच्या उतरंडीची रचना सम्राट या पदापासून सुरुवात होऊन ग्रामण या शेवटच्या पदापर्यंत केलेली होती. प्रजाजनांना स्थानिक पातळीवर अंतर्गत कारभारात बऱ्याच प्रमाणात स्वायत्तता दिलेली होती. अशा प्रकारे मौर्य राज्य प्रशासनाचे विकेंद्रीकरण झालेले होते. मौर्य प्रशासनाचे सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे प्रजेची भौतिक आणि नैतिक अशी सर्वांगीण प्रगती होण्यासाठी केला गेलेला प्रयत्न. मुलकी आणि लष्करी क्षेत्रे एकमेकांपासून स्वतंत्र ठेवणे, स्वतंत्र न्यायव्यवस्था निर्माण करणे, अधिकाऱ्यांना विशिष्ट वेतन पद्धती लागू करणे, राज्यातील व्यापारावर नियंत्रण ठेवणे इत्यादी बाबींमुळे मौर्य राज्यव्यवस्थेची प्रशंसा केली जाते. पुढचा मुद्दा आहे व्यापार. मौर्यकालीन व्यापार पद्धती कशा स्वरूपाची होती तर सुव्यवस्थित कर प्रणालीमुळे महसुलात वाढ झाली. त्यापैकी बळी हा लागवडीखालील जमिनीच्या प्रमाणात द्यायचा एक कर होता. भाग हा उत्पन्नातील कराचा वाटा होता. शेतजमीन आणि शेतीचे उत्पादन यातून मिळणारा कर हा राज्यव्यवस्थेचा मूलभूत पाया होता. तसेच या काळात उद्योगांनाही चालना मिळाली. कापड निर्मिती हा सर्वात महत्त्वाचा उद्योग होता. तसेच धातुकाम, लाकूडकाम, हस्तिदंतांवरील कलाकुसर, सूतकताई, विणकाम असे अनेक व्यवसाय चालत होते. समृद्ध शेती आणि भरभराटीस आलेले अनेक उद्योगधंदे यामुळे अंतर्गत आणि परदेशी व्यापारही भरभराटीस आलेला होता. भूमार्ग आणि जलमार्ग यामधून अंतर्गत व्यापार चालत होता. अनेक राजमार्ग आणि व्यापारी मार्ग हे याच काळात निर्माण केले गेले. पाटलीपुत्र ते तक्षशिला, पाटलीपुत्र ते काशी उज्जैनी, पाटलीपुत्र ते ताम्रलिप्ती असे अनेक प्रमुख मार्ग या काळात अस्तित्वात आले. तसेच लोखंडाचा वाढता वापर, तसेच लोखंडी अवजारांमधील वाढते वैविध्य, रंगवलेली मातीची भांडी आणि दक्षिण भारतापर्यंतचे त्यांचे वितरण म्हणजेच विक्री हे व्यापाराच्या विस्ताराचे एक भारताच्या किनारपट्टीवरील भरूच, रोरुक ज्याला रोडी, सोपारा व ताम्रलिप्ती असे अनेक बंदरे व्यापारासाठी प्रसिद्ध होती. भारताचा ग्रीस, रोम, इजिप्त, सिरिया, बॅक्ट्रिया आणि श्रीलंका इत्यादी देशांशी व्यापार मोठ्या प्रमाणावर होत होता.
भारतामधून या देशांकडे सुती व रेशमी कापड, तसं क्षोम, त्याला लिनन कापड असं म्हणतात, तसेच जरीची वस्त्रे, मसाले, हिरे, हस्तिदंत, सुगंधी द्रव्य इत्यादी वस्तू निर्यात केल्या जात. काच सामान, कापड रंगवण्याचे विविध रंग इत्यादींची आयात केली जाई. मालाच्या उत्पादनावर तसेच त्याच्या आयात निर्यातीवर सरकार कर वसूल करत असे. तत्कालीन साधनात वर्तनी नावाच्या वाहतुकीच्या कराचा आणि शुल्क नावाच्या जकात कराचा उल्लेख आढळतो. याच्या मोबदल्यात सरकार मालाच्या संरक्षणाची जबाबदारी घेत असे. व्यापारी तांड्यांचे संरक्षण करण्यासाठी चोररज्जुक आणि सीमास्वामी असे अधिकारी सरकारने नेमले होते. पुढचा मुद्दा आहे साहित्य. साहित्यामधून लोकांच्या विचारसरणीची आणि राजकीय, सामाजिक, आर्थिक, धार्मिक परिस्थितीची माहिती मिळते. मौर्य काळात संस्कृत भाषेतील साहित्य निर्मितीबरोबरच पाली आणि अर्धमागधी या प्राकृत भाषेतील साहित्याचा प्रवाह देखील दिसून येतो. जैन व बौद्ध धर्म प्रसारासाठी प्राकृत भाषेत साहित्य निर्मिती झाली. यात प्रामुख्याने पाली, अर्धमागधी, मागधी, शूरसेनी, महाराष्ट्री इत्यादी प्राकृत भाषांचा वापर केला गेला. पाणिनीचा अष्टाध्यायी हा जगप्रसिद्ध ग्रंथ याच काळात रचला गेला. संस्कृत साहित्यातील श्रेष्ठ नाटककार भास याने स्वप्न वासवदत्तम यासह 13 नाटके लिहिली. या काळातील सर्वात महत्त्वाचा ग्रंथ म्हणजे कौटिल्याचे अर्थशास्त्र हा होय. हा ग्रंथ 15 विभागात असून त्यामध्ये एकूण 180 प्रकरणे आहेत. अर्थशास्त्रात राजापासून गणिकांपर्यंत आणि राजनीतीपासून युद्धनीतीपर्यंत अनेक विषयांची चर्चा केलेली आढळते. मौर्य काळात संस्कृतबरोबर प्राकृत भाषेत विपुल ग्रंथ संपत्ती निर्माण झाली. विशेषतः सम्राट अशोकाने आपली आज्ञापत्रे प्राकृत भाषांमध्ये शिलांवर व स्तंभांवर कोरलेली आढळतात. बौद्ध साहित्यातील सुप्रसिद्ध त्रिपिटक ग्रंथांचे संपादन याच काळात झाले. त्रिपिटकांपैकी अभिधम्म पिटक हा ग्रंथ 3ऱ्या बौद्ध परिषदेनंतर रचला गेला. हा काळ जैन साहित्याच्या दृष्टीने समृद्ध होता. दशवैकालिक, उपासक दशांग, आचार रंगसूत्र, भगवती सूत्र इत्यादी प्रसिद्ध जैन ग्रंथ याच काळात रचले गेले. त्यानंतर कला आणि स्थापत्य. मौर्य राज्याच्या स्थापनेनंतर देशात सुख, शांती, समृद्धी आणि सुव्यवस्था नांदायला लागली होती. मौर्यकालीन कला म्हणजे प्राचीन ऐतिहासिक काळातील स्थापत्य आणि शिल्पकलेची सुरुवात होय. मौर्य काळात दगड घडवणे आणि कोरणे यात कारागिरांनी लक्षणीय असे नैपुण्य संपादन केलेले होते असे दिसून येते. दोन्हीतही एका विशिष्ट कलेची अभिव्यक्ती आणि दगड घडवल्यानंतर त्याला आरासी गुळगुळीतपणा आणण्याचे तंत्र यातील नैपुण्यही दिसून येते. यालाच मौर्यकालीन घोटाई म्हणतात. या काळात घडवलेल्या यक्ष व यक्षी यांच्या मूर्ती सापडलेल्या आहेत. विशेषतः यक्षींच्या मूर्ती सुंदर व सुबक आहेत. दिदारगंज येथील प्रसिद्ध चौरीधारिणी मूर्तीचा समावेश त्यामध्ये केला जातो. या काळात घडवलेल्या पारखम येथील यक्षमूर्ती व बेसनगर आणि पाटणा येथे मिळालेल्या स्त्री प्रतिमा मथुरा वस्तू संग्रहालयात प्रदर्शित केलेल्या आहेत. सम्राट अशोकाचे स्तंभ आणि त्यावरील शिल्पाकृती हे मौर्य काळातील उत्कृष्ट शिल्पाचे नमुने आहेत. रामपूर्वा आणि लौरिया, नंदनगड येथील स्तंभ शीर्षांवरून सिंहाच्या शिल्पाकृती आहेत. सांकीशा येथील स्तंभ शीर्षावर हत्तीची शिल्पाकृती आहे. सारनाथ येथील स्तंभ शीर्षावर 4 सिंहांच्या शिल्पाकृती आहेत. 4 सिंहाचे हे शिल्प भारताचे राष्ट्रीय बोधचिन्ह आहे. मौर्यकालीन स्थापत्यामध्ये कोरीव लेण्यांची सुरुवात झाली. मौर्यकालीन बार आणि नागार्जुनी टेकड्यांवरील कोरीव लेण्यांची कालनिश्चिती करता येते. अशा प्रकारची ही भारतातील पहिलीच कोरीव लेणी आहेत. या काळात कलावस्तू निर्माण करणाऱ्यांच्या संदर्भात
विष्टी ही संज्ञा वापरली गेली आहे. विष्टी म्हणजे प्रजाजनांनी श्रमरूपाने दिलेला कर होता. विष्टीद्वारे कारागीर सरकारला विशिष्ट रकमे इतके परिश्रम विना वेतन देत असत. पाटलीपुत्र येथे चंद्रगुप्ताचा एक अतिभव्य प्रासाद होता. मेगस्थीनिस इराणची राजधानी सुसा येथील राजप्रासादाशी त्याची तुलना करतो. विटांच्या उंच भिंतींचे तट त्या प्रासादाच्या संरक्षणार्थ बांधले होते व आतील बाजूस अनेक इमारती होत्या. त्या इमारतींचे बांधकाम दगडी होते. इमारतींच्या आत स्तंभ उभारले होते. त्यामध्ये लाकडाचाही उपयोग केलेला होता. चीनी प्रवासी फाहियानने त्याचे वर्णन केलेले आहे. कलाक्षेत्राला दिलेली अप्रतिम देणगी म्हणजे मौर्यकालीन एकसंध भव्य स्तंभ. धर्मप्रसारासाठी अशोकाच्या काळात अनेक स्तंभ उभारले गेले. त्याला आपण अशोकस्तंभ म्हणून ओळखतो. हे स्तंभ एकूण 30 ठिकाणी होते. ते गौतम बुद्धांच्या जीवनातील प्रमुख घटना ज्या ठिकाणी घडल्या तिथे आणि महत्त्वाच्या राजमार्गांवर उभारलेले होते. अशोकाच्या काळात मोठ्या प्रमाणावर स्तूपांची उभारणी केली गेली. अशोकाने आपल्या कारकिर्दीत सुमारे 84,000 स्तूप बांधले असे म्हटले जाते. त्यानंतर मौर्यकालीन समाजजीवन. उत्खननांमधून मिळालेल्या पुराव्याच्या आधारे मौर्य काळातील जीवनमान उंचावल्याचे दिसून येते. मौर्य काळात चातुर्वर्ण्य पद्धती दृढ झालेली होती. व्यवसायांवर आधारलेल्या भारतीय समाजाच्या 7 वर्गांचे वर्णन मेगस्थीनिस करतो. पुरोहित, शेतकरी, धनगर व व्यापारी, व्यापारी व मजूर, सैनिक, हेर आणि सरकारी अधिकारी हे ते 7 वर्ग होते. मौर्यकालीन समाजाची नीतिमत्ता अत्यंत उच्च दर्जाची होती असे मेगस्थीनिसने म्हटले आहे. लोकजीवन संपन्न व सुखी होते. नट, नर्तक, गायक, वादक अशा मनोरंजन करणाऱ्या वर्गांचा उल्लेख आढळतो. रथांच्या आणि घोड्यांच्या शर्यती, मल्लयुद्ध तसेच नृत्य, गायन स्पर्धा हे करमणुकीचे लोकप्रिय प्रकार होते. द्यूत खेळणे प्रचलित होते पण त्यावर सरकारी नियंत्रण होते. वैदिक काळापासून चालत आलेली शिक्षणाची परंपरा मौर्य काळात ही तशीच राहिली. मौर्य काळात तक्षशिला, काशी, अयोध्या इत्यादी नगरे उच्च विद्या आणि कलांचे शिक्षण देणारी श्रेष्ठ केंद्रे बनली. या काळात स्त्रियांच्या शिक्षणाची उपेक्षा सुरू झाली. परंतु कौटिल्याच्या अर्थशास्त्रानुसार मौर्य काळात स्त्रियांना काही अधिकारही देण्यात आले असावेत असे दिसते. स्त्रीधनावर त्यांचा संपूर्ण अधिकार होता. अनाथ व दिव्यांग स्त्रियांची काळजी शासन घेत असे अनेक स्त्रिया गुप्तचर यंत्रणेत काम करत. मौर्य काळाला बहुविध पैलू आहेत व त्यामुळेच त्याला एक ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाले आहे. अशोकाच्या मृत्यूनंतर राज्यावर आलेल्या राजांच्या कारकिर्दीत मध्यवर्ती प्रशासन यंत्रणा कमकुवत होत गेली. त्यामुळे राजकीय अवनती सुरू झाली आणि साम्राज्याचे तुकडे पडू लागले. मौर्योत्तर काळात विघटित झालेल्या साम्राज्याचे पुन्हा संघटन करण्याचे काम शुंग आणि सातवाहन या घराण्यांच्या सत्तेखाली झाले. वैदिक धर्म, वर्णाश्रम व्यवस्था व वैदिक धर्म परंपरेनुसार असलेली जीवन प्रणाली या सर्वांना पुन्हा महत्त्व आले. सम्राट अशोकाच्या बद्दलची महत्त्वाची माहिती या पाठात दिली. अशोकाच्या शिलालेखातून पश्चिमेकडील जगातील त्याच्या अनेक समकालीन राजांचा उल्लेख होतो. एका शिलालेखातील उतार्यातून ग्रीक राजा अंतियोक आणि अंतियोकाच्या राज्यापलीकडील प्रदेशातील 4 ग्रीक राजे तुलमाय, अंतेकिना, मग आणि अलेक्झांडर या राजांची ओळख पटली आहे. ते म्हणजे सिरियाचा अँटिओकस दुसरा ओस इसवी सन पूर्व 260 ते 246, इजिप्तचा टॉलेमी दुसरा फिलाडेल्फस इसवी सन पूर्व 285 ते 247 असं त्याचा कालखंड आहे. मॅसिडोनियाचा अँटिगोनस गोनेटस हा इसवी सन पूर्व 276 ते 239 मध्ये. सायरीनचा मगस आणि एपिरसचा अलेक्झांडर हा उतारा प्राचीन भारतीय इतिहासाचा कालानुक्रम जुळवण्याच्या प्रक्रियेतील महत्त्वाचा दुवा ठरलेला आहे. धन्यवाद.